गणित बोलाय का तुला संपा पाटील काय यायला पाहिजे मागच्या सकाळी आले आहे ना मी म्हणलं मस्त म्हणला तिची मला मागच्या वेळेस मी यायचं म्हणला सारखं करायचं मला झोप सारखं झालं की का तास काढायची बाकी आहे तुझी आधी नव्हतं की माझी पण करायची त्यात काय आपल्या हातात नाही आमदार कशात त्यात पाहुणार का बोलले ना तुझं आमच्या नाही पण कोणता झाला गप्पा काय टायर कापते का वाड्या रोज काढत गाडत बराच झालं की आलो की तिकडे निवांत बसा ऊस काय आम्हाला वेळ होतोय टोली कारखान्यावर जायचे बस बाई आता आपल्यालाच गरज आहे येऊन देतावर वाट बघत बसूया अगं आई हा विजयच ना होय होय इजाच आहे नव्हता त्यो अगं आई विजय काय म्हणतेस सरळ विजय बोल ना किती छान नाव आहे अगं गावाकडं असंच बोलतात इजा पक्या तुक्या हनम्या असंच बोलतात म्हणजे पूर्ण नावाची वाटच लावायची मग असंच आहे इथं पण यामध्ये काहीतरी सुधारणा करायला हवी ना हो अगं करतील हळूहळू तो विजय बघ ना किती मेहनती आहे इथं ऊस पण तोडतोय गावामध्ये गाडी घेऊन पण फिरतोय कसं त्याला जमतं सगळं अगं गावाकडची पोरं अशीच असतात भरपूर मेहनती असतात त्यात इजा लयच मेहनती बघ पोर लय कष्टाळू पोर बघ अगं आणि शिकलाय पण लय जास्त बघ होय होय मग नोकरी का करत नाही अगं त्याची शेती एवढी जास्त त्यात त्याच्या घरात ट्रॅक्टर आहे वाहनं आहेत शेती कोण करणार ट्रॅक्टर कोण चालवणार हायच की व्याप पोराच्या पाठीमागं कष्टाळू पोर आहे ते त्याची बायको असेल ना काम करायला अगं त्याचं लगीनच अजून झालेलं नाही बायको कुठली त्याची काय अजून लग्न नाही झालं त्याचं हो ग दोघच बापल्याक राहत्यात आणि मग त्यांची आई अगं त्याची आई लहानपणीच ग मेली आणि मग जेवण कोण बनवतं अगं जेवण त्याचा बापच बनवतो अगं बाप लय देव माणूस पोराला नुसता फुलासारखा जपतोय बघ पण काय करायचं बिचारा झुरणीला लागलाय त्या पोराच्या पायात अगं शेतकऱ्याच्या पोराला कोण पुरगी देतं वय किती पण गरीब घरची पुरगी असली तरी तिची आई आणि बा काय म्हणतो मम्मीला नोकरी पाहिजे मम्मीत खोली पाहिजे आणि सासू सासरं भीतीला फोटवात टांगून असं असलं म्हणजे बरं ननन नग दीर नग एकटाच पाहिजे मग त्या पोराच्या बानं जायचं कुठं सांग हां अगं पण हे असं का ती काय माणसं नाहीत काय आता मी इथं बघतेच की शेतकऱ्याच्या मुलांसारखं कोणी सुखी नाही काय त्या मुंबईमध्ये 10x10च्या रूममध्ये राहून सगळं जीवन काढायचा त्यापेक्षा इथं राहून सुखी राहिलेलं बरं ना अगं खरं आहे तुझं पण हे कोण सांगणार लोकांना अगं पण ह्या लोकांना शेतकऱ्यांनी पिकवलेलं धान्य खायला हवं पण शेतकऱ्याच्या मुलग्याला कुठली मुलगी द्यायला नको बरोबर आहे तुझं लेका मग यांनी शेतकऱ्यांना पिकवलेलं काहीच खायचं नाही ना हो ग तुझं बरोबर आहे परवा दिवशी तर तेव्हा अहमदनगरला गेला होता अहमदनगरला कशाला अगं पुरगी बघायला गेला होता एवढ्याला मग आता काय करायचं सांग तर पुरीच कोण शेतकऱ्याच्या पोराला देणार तर बरं ते बघ ती माणसं आल्या ते झालंय वाटतं ऊस भरून ऊस खाणार का बाळा 2 पेरक्याचा ऊस आणलं तिकडनं काय म्हणताय काय विचार आहे अहो
आमचा ऊस तोडायचा आहे. अरे हिच्या तू पण आहेस होय. आता काय करायचं, माझा ऊस तोडायचा म्हटल्यावर नको याला तुळीत. आपण आल्याशिवाय आपला ऊस तोडते देवी. का बाहेरची कोण बोलवली तर येत नाहीत काय? नाही त्या गबाळी टोळे असतात हा, पण त्यांना 4-5 लाख रुपये द्यायला लागतात. अरे हिजा तुझ्याकडे काय पैका पाणी थोडा आहे वे, काय बोलतोयस तू? हाय पण काय करायचं. गेल्या वर्षी विजयानं 3 लाख रुपये दिले तर काय झालं? मग टोळी गेली की पळून केवढा मोठं नुकसान झालं आमचं. 3 लाख रुपये नुकसान म्हणजे काय बारकं झालं वय. होय होय म्हणून गावच्या टोळ्या करायला लागतात आहे. होय होय. हा टोळीला बेदम मारायला पाहिजे. तुका दादा अहो मारून काय फायदा, मारून काय पैसे वसूल होणार आहे तवी. अरे हिजा पण सरकारनं पण काहीतरी करायला पाहिजे ह्याच्यावर. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण काय करणार, काय सगळीच लबाड नसते तो, त्यातला एखादा प्रामाणिक असतंच की. अरे तसं नाही, पण एवढं पैकं घेऊन पळून जात्यात आहे. मग त्याच्यावर काहीतरी ताळेबंदी कराय ना ग सरकारनं. होय की बरोबर आहे हो, पण आता काय करायचं. अरे ह्या लबाड लोकांमुळं चांगल्या लोकांना बटा लागतो. काय करायचं, ही दुनियाच अशी आहे हो. बळीराजाला फसवणारीच सगळे आहेत. अरे होय, शेतकऱ्याला किती कोण फसवतंय. ऊस गेला बिल लवकर नाही तर कारखानदार फसवत्यात. बियाणं आणायचं कुठनं? हा ते बरोबर आहे हो तुमचं, पण आता काय करायचं, दुनिया पैसा हातात असला तर आपण काहीतरी करू शकतोय, नाही तर खायचं पण वांद याची बारी आली. बरोबर. सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे ह्याच्याकडं. बरोबर आहे तुमचं, पण आता काय करायचं. बरं ते जाऊन दे. तुम्ही काय तुका दादाकडे काम काढलं. तू काय दादा, आमच्या वावरातला ऊस कधी तोडताय सांगा, तेवढा तोडा की लवकर. गड्यांचा वाज राहिलाय, झाला की तेवढा तोडतो तुमचा. मग तेवढं तुका दादा या लवकर. खोडवं काढून भुईमुंग पेरायचा आहे. माझ्या पुरीला लय भुईमुंगाच्या शेंगा आवडतात, तेवढं लवकर या बरं का. अहो खरंच हो, मी लय दिवस झालं शेंगा पण खाल्लेली नाही. बरं तुका दादा, तेवढा ऊस लवकर आमचा तोडा. आता मी निघतोय बघा, येशीला नव्हता. पाणी